हॅलो फ्रेंड्स, युवाच एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. ट्रान्सफॉर्मरच्या लेक्चरच्या आजच्या भागामध्ये विद्युत शक्तीचे वहन कशा प्रकारे होते व त्याकरता ट्रान्सफॉर्मरचा कसा वापर केला जातो याबद्दलचं विस्तृत विवेचन आपण पाहणार आहोत. कसं आहे, घरगुती वापरामध्ये विद्युत ही 230 व्होल्ट या लेव्हलवरती वापरला जाते. हा शब्द इतका प्रचलित आहे, 230 व्होल्ट. त्यानंतर चक्कीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा सर्वसाधारण MIDCमध्ये 440 व्होल्ट अशा पद्धतीचं व्होल्टेजचा वापर केला जातो. हे आपल्या कानावर सतत पडत असते. बरेचदा या संबंधाचा उल्लेख सिंगल फेज सप्लाय, 3 फेज सप्लाय अशा सुद्धा पद्धतीने केला जातो. परंतु ही फक्त झाली घरगुती वापराच्या उपयोगातली व्होल्टेजची लेव्हल. प्रत्यक्षामध्ये जेव्हा व्होल्टेजच्या लेव्हलचा विचार करावा लागतो तेव्हा व्होल्टेज किती लेव्हलवरती जनरेट केल्या जाते याचा अर्थ असा की जनरेशन पॉवर प्लॅन्टमध्ये किंवा ज्याला नुसतं पॉवर प्लॅन्ट असं सुद्धा म्हणतात, तिथे व्होल्टेज किती लेव्हलवरती जनरेट केल्या जाते आणि त्यानंतर कोणकोणत्या मोडमधनं ती व्होल्टेज लेव्हल जाते, म्हणजे आपल्याला मिळेपर्यंत कोणत्या लेव्हलपर्यंत जातो याला विद्युत शक्तीचं वहन म्हणू. आणि याला तांत्रिकदृष्ट्या जर मराठीमध्ये शब्द वापरायचा झाला तर याला पारेषण हा शब्द वापरला जातो. किंबहुना जर जनरेशन पॉवर प्लॅन्टपासून सबस्टेशनपर्यंत जे इलेक्ट्रिकचं वहन केल्या जाते त्याला ट्रान्समिशन असं म्हणतात. आणि सबस्टेशनपासून कन्झ्युमर लोड सेंटरपर्यंत, कन्झ्युमरपर्यंत जी कोणचं व्होल्टेज लेव्हल किंवा व्होल्टेजचं वहन केले जाते त्याला डिस्ट्रीब्युशन असे म्हणतात. सर्वसाधारणपणे व्होल्टेजचं जनरेशन हे 11 kV म्हणजेच 11,000 व्होल्ट या लेव्हलवरती केल्या जाते. हे 11,000 व्होल्ट या लेव्हलवरती केल्यानंतर हे व्होल्टेज 33 kV, 66 kV, 110 kV, 132 kV, 220 kV, 400 kV आणि यापेक्षा जास्त लेव्हलपर्यंत सुद्धा हे व्होल्टेज वाढविल्या जाते. एका लेव्हलपासनं व्होल्टेज दुसऱ्या लेव्हलपर्यंत वाढविणे याला व्होल्टेज स्टेप अप करणे असं म्हणतात. हे वाढवलेलं व्होल्टेज आपल्या उपयोगाकरता परत कमी केल्या जाते. वाढवलेल्या व्होल्टेजपासून कमी केलेल्या व्होल्टेजपर्यंत त्याचा वापर करतो. अशा व्होल्टेजला स्टेप डाऊन व्होल्टेज असं म्हणतात. आकृतीमध्ये आपण स्पष्टपणे आता बघतो आहे. जनरेटर म्हणजे पॉवर प्लॅन्ट तिथे दिसतो आहे. तिथनं वायर्सद्वारा म्हणजे ट्रान्समिशन कंडक्टर्सद्वारा ट्रान्समिशन लाईनवरती एनर्जीचं किंवा पॉवरचं वहन केल्या जाते आहे. त्यानंतर टर्मिनल स्टेशन म्हणजे ज्याला सबस्टेशन असं म्हणता येईल की जिथे ग्राहकाला वापरण्यायोग्य व्होल्टेजची लेव्हल करण्याकरता जे स्टेशन वापरलं असते तो कनेक्टेड आहे. त्यावरनं नंतर पोल स्ट्रक्चरवरती वायर गेलेले आहेत आणि पोल स्ट्रक्चरवरच्या वायरनंतर इंडस्ट्री आणि घरगुती वापराकरता आपल्याला सप्लाय येतो. परत 66 kV नंतर 33 kV, 33 kV नंतर 11,000 व्होल्ट, 11,000 व्होल्ट नंतर 440 व्होल्ट आणि 440 व्होल्ट हा 3 फेज सप्लाय असतो. या 3 फेज सप्लायमध्ये एक फेज आणि एक न्यूट्रल असं घेऊन 230 व्होल्टचा सप्लाय हा डोमेस्टिक यूज करता म्हणजे घरगुती वापरासाठी आपण वापरतो.
सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीमध्ये विविध प्रयोग होत होते किंवा थोडीशी प्रायमरी स्टेजमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन हा प्रकार होता, त्या काळात पद्धत अशी होती की 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स हे एकाला एक कनेक्ट करून 3 फेज ट्रान्सफॉर्मर वापरले जायचे. परंतु आता ट्रेंड बदललेला आहे. आता 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या ऐवजी एक सिंगल 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा वापरला जातो. याची वेगळी वेगळी कारणं आहेत. कसं आहे, दोन्ही सिस्टीमचे आपापले ॲडव्हान्टेजेस आहेत, आपापले डिसॲडव्हान्टेजेस आहेत. परंतु 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्स हे एका वेळेस एक सिस्टीमला 3 फेज ट्रान्समिशन सिस्टीम करता वापरल्यापेक्षा एक ट्रान्सफॉर्मर 3 फेज करता वापरलेला केव्हाही श्रेयस्कर. याचं कारण असं, 3 वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर मी वापरले तर माझं मटेरियलचं कॉस्टिंग जास्त झालं. 3 वेगळे जर ट्रान्सफॉर्मर्स वापरले तर त्याच्यामध्ये कनेक्शन्स हा थोडासा किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड पार्ट असा निर्माण होतो. 3 वेगळे ट्रान्सफॉर्मर्स मी एकत्र वापरले तर त्याच्या मेंटेनन्सचं कॉस्टिंग माझं वाढते. 3 ट्रान्सफॉर्मर जर मी वेगवेगळ्या पद्धतीने वापरले तर त्याला लागणारी जागासुद्धा जास्त होते. म्हणजे 3 वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर जर मी वापरले तर कॉस्टिंगच्या लेव्हलवर ते विचार केला की जी आज दैनंदिन जीवनामध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये फार महत्त्वाची बाब आहे की प्रत्येक गोष्टीचे खर्च कमी करणे, प्रत्येक गोष्टीचे लॉसेस कमी करणे, म्हणजेच प्रत्येक गोष्टीची पर्यायाने एफिशियन्सी वाढविणे ही कंपल्सरी गोष्ट आहे. त्याकरिता 3 वेगळे ट्रान्सफॉर्मर्स 3 फेज ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरणे हे थोडं किचकट किंवा अवघड आहे. याच्या तुलनेमध्ये एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जो 3 फेज करता वापरला जातो, यामध्ये 3 फेज एका ट्रान्सफॉर्मरमध्ये कंबाईंडरित्या असतात. कनेक्शनचा अवघडपणा, बोजडपणा याच्यामध्ये कमी होतो, साईजने कमी होतो, याच्यामध्ये लॉसेस कमी होतात, त्यामुळे याचं कॉस्टिंगसुद्धा कमी होते. फक्त 3 फेज ट्रान्सफॉर्मर जिथे 3 वेगळे सिंगल ट्रान्सफॉर्मर्स वापरले जातात, त्यामध्ये जर एखादा ट्रान्सफॉर्मर जर फेल झाला तर बाकी 2 उर्वरित ट्रान्सफॉर्मरवरती काम भागवता येऊ शकते. परंतु ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर एक कंटेंट सिंगल युनिटमध्ये आहे, त्यामध्ये जर एक ट्रान्सफॉर्मरची कॉईल किंवा एक ट्रान्सफॉर्मर फेल गेला तर पूर्णच्या पूर्ण युनिट आपल्याला रिप्लेस करावं लागते. हा एक त्यातला सर्वात मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. आता 3 फेज ट्रान्सफॉर्मरची आपण रचना पाहू. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर प्रमाणेच 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रचना लक्षात घेताना सुद्धा 2च भाग मुख्य लक्षात घ्यावे लागतात, कोअर आणि वाइंडिंग. अर्थात विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मरच्या नावासहित त्याचं जर विवेचन करायचं झालं तर ट्रान्सफॉर्मर, कोअर, वाइंडिंग, त्याचे रिले, त्याचं कंटेनर, त्याचं कॉन्झर्वेटर टँक, त्यातलं ऑइल, ब्रीदर, व्हेंट पाईप, अर्थिंग, रिलेज, टायमर या सर्व बाबीचा तुम्हाला उल्लेख करावा लागेल. परंतु सर्वसाधारणपणे जेव्हा ट्रान्सफॉर्मरची रचना हा प्रश्न विचारला जातो किंवा आपल्याला त्या संदर्भामध्ये बोलायचं असते, त्यावेळेस ट्रान्सफॉर्मरचं कोअर आणि वाइंडिंग या स्वरूपामध्येच आपल्याला बोलावं लागते. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मर हा लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील्सचा स्ट्रिप्सचा बनलेला असतो. स्ट्रिप्स वापरल्या याचं कारण त्याच्यामध्ये एडी करंट लॉस झाला नाही पाहिजे. सिलिकॉन स्टील वापरलं याचं कारण त्याच्यामध्ये हिस्टेरेसिस लॉस झाला नाही पाहिजे. हा ज्या अर्थी 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहे तर 3 सिंगल फेज कोर ट्रान्सफॉर्मर जर आपण घेतले, त्यातली एक बाजू एका ठिकाणी कंबाईन केली व 3
त्याच्या वाइंडिंग्स 120 डिग्रीवरती डिस्प्लेस केल्या तर अशा प्रकारचं जे चित्र दिसेल, जी कन्स्ट्रक्शन दिसेल, ती झाली कन्स्ट्रक्शन ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. अर्थात ह्या कॉइल्स सेल्फ इन्सुलेटेड असतात व याचे टर्न्स एकमेकापासून तसेच कोअरपासून सुद्धा एकमेकाला इन्सुलेटेड असतात. परत सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सारखीच याची थिअरी आहे. इनपुट साईडला सप्लाय दिला जातो, आउटपुट साईडला लोड कनेक्ट केल्या जाते. परंतु ज्या ठिकाणी 3 कोअर एका ठिकाणी जोडल्या जातात तो लिंब हा नैसर्गिकरित्या न्यूट्रल लिंब म्हणून तयार होतो. 3 फेज सप्लायचं हे वैशिष्ट्य आहे की 3 फेज 120 डिग्री अँगलनी हे डिस्प्लेस असतात, परंतु एका पॉईंटला जर त्याचं समेशन केलं तर ते न्यूट्रल लेव्हलला म्हणताना 0 म्हटलं जाते, पण इलेक्ट्रिकल क्वांटिटी ती 0 असत नाही. 0चा अर्थ रिटर्न पाथ असा लक्षात घ्यावा. याची वाइंडिंग करताना 2 पद्धतीने वाइंडिंग केल्या जाते, सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग आणि सँडविच टाईप वाइंडिंग. सिलेंड्रिकल वाइंडिंग म्हणजे एका बाजूला एक गोलाकार अशी वाइंडिंग केल्या जाते. सिलेंड्रिकलचा जो मराठीमध्ये अर्थ आहे की जो गोलाकार तोच इथे अभिप्रेत आहे. एका बाजूला एक वेटोळे मारत 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 जी वाइंडिंग केल्या जाते तिला सिलेंड्रिकल वाइंडिंग असे म्हणतात. सँडविच टाईप म्हणजे जसं सँडविच असते की एक लेअर आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही इन्सर्ट केलं आहे, त्याच्यावरती दुसरी लेअर आहे, त्याच्यामध्ये आणखी काही इन्सर्ट केलेलं आहे, ती झाली सँडविच टाईप ऑफ वायरिंग. या आकृतीमध्ये आपल्याला 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रोबस्ट म्हणावी अशी कन्स्ट्रक्शन दिसते आहे. 3 लिम्स वेगळे वेगळे आहेत. याला 3 फेज सप्लाय कनेक्शन वाइंडिंग दाखवलेलं आहे आणि या कोअरचे 3 लिम्स हे एका ठिकाणी जोडलेले आहेत. त्याला कॉमन लेग आपण म्हणतो. तिथे 0 फ्लक्स असतो की त्याला न्यूट्रल असं सुद्धा म्हणता येईल. आता लगतच्या आकृतीमध्ये आपण सिलेंड्रिकल वाइंडिंग, पहिल्या फिगरमध्ये सिलेंड्रिकल वाइंडिंगचा पार्ट पाहिला आणि नंतर सँडविच टाईप ऑफ वाइंडिंग या फिगरमध्ये स्पष्टपणे आपण पाहतो आहे. कोअर टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर आहे, तर कोअरच्या बाजूला वाइंडिंग ही केलेली आहे. हाय व्होल्टेज वाइंडिंग, लो व्होल्टेज वाइंडिंग त्या लिंबमध्ये, आणि हा लिंब स्टेप लिंब आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये जागा वाया जाऊ नये, कुलिंगचा इफेक्ट जास्त चांगला यावा याकरिता अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन वापरतात. या कोअरचा जो मुख्य उपयोग आहे तर फ्लक्सचं वहन करणे हा कोअरचा मुख्य उपयोग आहे. अर्थात वाइंडिंग करता बेस निर्माण करून देणे, वाइंडिंग करता त्याला बैठक निर्माण करणे हा सुद्धा कोअरचा उपयोग आहे. कोअर स्ट्रिप्समध्ये असून एकमेकाशी इन्सुलेटेड असते, त्याच्यामुळे कोअरचा रेझिस्टन्स हा खूप जास्त होतो आणि फ्लक्सचं वहन होत असताना सुद्धा ॲक्रॉस द कोअर त्याचा करंट वाहत नाही. त्याकरिता लॉस कमी व्हायला, अर्थात कोअरमधनं ॲक्रॉस करंट वाहणे म्हणजे एडी करंट वाहणे, आणि एडी करंटमुळे जो लॉस निर्माण होतो त्याला एडी करंट लॉस असे म्हणतात. तो एडी करंट लॉस कमी होण्यासाठी मदत होतो. या स्ट्रिप्स करता सिलिकॉन स्टील वापरल्यामुळे हिस्टेरेसिस लॉस कमी होतो. हिस्टेरेसिस लॉस म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स रिव्हर्सल, यामुळे जो कोणचा लॉस निर्माण होतो त्याला हिस्टेरेसिस लॉस असे म्हणतात. ह्या सर्व पट्ट्या रिव्हेटच्याद्वारे एकमेकाला अल्टरनेटरित्या जोडलेल्या असतात. आता या पाठावरती साधारण काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं आपण विवेचन करू.
साधारण मुळात प्रश्न असा आहे, ट्रान्समिशन लाईनमध्ये विद्युत एनर्जीचे वहन कसे होते ते स्पष्ट करा. अशा पद्धतीचा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस सर्वप्रथम डोक्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कुठे जनरेट होते ते डोक्यामध्ये आणायचं. याचं बेसिक जे आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं 11 kV हे लक्षात ठेवावं. केचा अर्थ आपल्या इलेक्ट्रिकल किंवा न्यूमेरिकल भाषेमध्ये 1000 असा होतो. 11 kV म्हणजे 11,000 व्होल्ट असा त्याचा अर्थ आहे. आता 11,000 व्होल्ट वर्ण हे आपलं व्होल्टेज 33 kV, 66 kV, 110 kV किंवा या व्होल्टेजपर्यंत हे वाढवल्या जाते. आता हे व्होल्टेज का वाढवल्या जाते, व्होल्टेज कमी का केलं जाते याचं विस्तृत विवेचन आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु एक विशिष्ट 11 kV लेव्हलवरती व्होल्टेजचं जनरेशन होते. ते स्टेप अप केल्या जाते. स्टेप अप केलेलं व्होल्टेज सबस्टेशनपर्यंत ट्रान्समिट केले जाते आणि सबस्टेशनपर्यंत ट्रान्समिट केल्यानंतर आपल्या उपयोगाकरता ते स्टेप डाऊन करून कन्झ्युमर किंवा लोड सेंटरपर्यंत पाठविल्या जाते. दुसरा प्रश्न आहे, पारेषण पद्धतीकरता व्होल्टेजचा क्रम समजावून सांगा. अगोदर सांगितल्याप्रमाणेच जनरेशन व्होल्टेज 11 kV, स्टेप अप व्होल्टेज 33 kV, 66 kV, 110 kV, 400 kV या पद्धतीने स्टेप अप होते. त्यानंतर परत 11 kV वरनं 440 व्होल्ट आणि 440 व्होल्ट नंतर 230 व्होल्ट हा क्रम लक्षात ठेवावा. मित्रांनो, 11 kV जनरेशन व्होल्टेज हे कंपल्सरी लक्षात ठेवावं. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन साईडला 11 kV, त्यानंतर 440 kV आणि त्यानंतर 230 kV हे आकडे पाठच करून ठेवावे. हे आकडे लक्षात ठेवण्याकरता सर्वात सोपी पद्धत म्हणजे रस्त्यावर फिरत असताना MSCB द्वारा पोलवरती जे कोणते साईन बोर्ड्स लावलेले असतात किंवा त्याच्या नेम प्लेट्स लावलेले असतात त्याच्यावरती जर सहज लक्ष गेलं ते हे आकडे आपल्याला सहजरित्या लक्षात राहतात. नंतरचा प्रश्न आहे, 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रचना सांगा. असा प्रश्न येतो त्यावेळेस सर्वप्रथम या रचनेच्या संबंधातली बेसिक फिगर काढावी, त्याच्या भागाचे नावं लिहावे, त्याचं मटेरियल आठवावं व त्याबद्दलची माहिती लिहावी. या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे मी सांगितल्यापेक्षा या स्लाइड्समध्ये जे मॅटर आहे ते वाचून घ्यावं आणि त्या पद्धतीने उत्तर तयार करावं. 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील वाइंडिंगचे प्रकार सांगा. सिलेंड्रिकल आणि सँडविच टाईप ऑफ वाइंडिंग याचे 2 प्रकार आहेत. त्याचं विवेचन, त्याचं मटेरियल, त्याची पद्धत आणि त्याची फिगर हे सांगून करावं. मित्रांनो, आज ट्रान्सफॉर्मरमध्ये अतिशय छोटा भाग आपण पाहिला. हे लेक्चर आवडलं असेल अशी मी आशा करतो. आवडलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना सांगा. यामध्ये आणखी कोणत्या तुम्हाला डिफिकल्टी झाल्या तर माझा जो ईमेल ॲड्रेस यावरती दिला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.